नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे अमावस्येची रात्र. लेखक आहेत शुभम टेकाडे. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. रात्रीचे 12:15 झाले होते. त्या गर्द झाडीत रातकिड्यांचा किरकिर आवाज सगळीकडे घुमत होता आणि त्या गर्द अंधारल्या झाडीतून एक डांबरी रस्ता शहराकडे जात होता. एकाही माणसाचा त्या रस्त्यावर वावर दिसत नव्हता आणि तेवढ्यात त्या अंधारात दूरवरून एक अंधुकसा उजेड दिसत होता. हळूहळू तो प्रकाश मोठा होत होता. त्या रस्त्यावर दूरवरून एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात येत होती. विशाल आपली कार घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला होता. जेव्हा तो घरून निघाला तेव्हा त्याची आई त्याला सांगत होती, विशाल, आजची अमावस्या आहे रे, नको रे असल्या वंगाळवेळी प्रवास करू. पण शिकलेल्या विशालवर याचा परिणाम होईल तर आश्चर्यच. त्यानेही अमावस्येचा प्रवास केला नसता, पण त्याचा एक मित्र रेल्वे स्टेशनवर त्याची वाट पाहत बसला होता. बऱ्याच दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती. त्याला घ्यायलाच तो निघाला होता. आता तो शहराच्या बरेच दूर आला होता आणि तो ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याबद्दल त्याने बरे वाईट ऐकले होते, पण तरीही त्याचा विश्वास बसेना. त्याच्या मते ही गावातील लोकांनी निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे आणि आता त्याची गाडी त्याने त्या रस्त्याला टर्न करून घेतली. गाडी चालवताना थोडीफार भीती त्यालाही लागत होती, कारण रस्ता सुनसान होता. त्यात त्याच्या गाडी व्यतिरिक्त कुठलीही दुसरी गाडी त्याच्या आसपाससुद्धा भटकली नव्हती. गाडीच्या हेडलाईन जिथपर्यंत जात होता तेवढाच रस्ता त्याला दिसत होता आणि त्यात त्याचे लक्ष नेहमी समोरच्या त्या आरशात जायचे, ज्यामध्ये मागच्या बाजूने त्या खाली सीट त्याच्या नजरेत येत होत्या. पण नजर हटवल्यावर मात्र त्याला वाटायचे की आपल्या मागच्या सीटवर कोणीतरी बसले आहे. त्याला वाटायचे की आपण जास्त विचार करत असल्यामुळे आपल्याला ते भास होत असावीत. पण खरंच तो गाडी चालवायला लागला की मागे अंधारात अंधुकसं काहीतरी दिसायचं, अगदी माणसासारखं. भीतीने त्याच्या मानेवरील केस ताठ व्हायचे. आपण या रस्त्याने येऊन काही चूक तर केली नाही ना, असं त्याला क्षणोक्षण वाटायचे. पुढे एक वळण होते आणि अचानक गिअर टाकताना त्याच्या हातावर कुणाचा तरी हात आला आणि अचानक झालेल्या स्पर्शाने तो इतका घाबरला की त्याने झटकन तिकडे वळून पाहिलं. पण गाडीमध्ये त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. आपली छाती किती जोरजोरात धडधड करत आहे त्याला आता जाणवत होतं. तो स्पर्श खूपच किळसवाणा होता, कारण त्या स्पर्शाने त्याचे पूर्ण अंग थरथर कापत होते. त्याने गाडी भर रस्त्यात थांबवली, गाडीतील लाईट चालू केली आणि घाबरत तो पूर्ण गाडीत पाहू लागला. पण गाडीमध्ये त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हते. त्याने स्पर्श झालेल्या हाताकडे पाहिले तेव्हा त्याला नखांनी ओरबडल्यासारखे दिसले. गाडीमध्ये कोणीही नसताना कुणाचा स्पर्श त्याला कसा झाला तेच कळत नव्हतं. त्याने त्याच्या समोरील फोन उचलून पाहिला आणि ते पाहून त्याची बोबडीच वळली, कारण आता वेळ फक्त 12:30ची झाली होती. ओह गॉड, हे कसे शक्य आहे? मी तर घरूनच 12 वाजता निघालो होतो, पण अजून पण वेळ फक्त 12:30ची. त्याला वाटलं मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून त्याने घड्याळातील टाईम पाहिला. तेव्हा त्याच्या घड्याळातसुद्धा वेळ 12:30चीच झाली होती. आता तो खरंच घाबरला होता. त्याने पटकन त्याच्या मित्राला फोन लावला. सुदैवाने फोन त्याला लागला. 2 रिंग गेल्यावर त्याने फोन उचलला. विशाल बोलायच्या आधीच त्याच्या मित्राने बोलणे चालू केले. हॅलो, अरे विशाल, कुठे आहेस तू? अरे 2 तास झाले आहेत, वाट पाहून पाहून थकलो. त्यावर विशाल त्याला घाबरत म्हणाला, अरे अनिकेत यार, तुला काय सांगू, मला काहीच कळत नाही आहे. मी बरोबर 12ला निघालो होतो घरून आणि या रस्त्याने यायला मला 12:30 झालेत. पण जवळपास मी 2 तास तरी या रस्त्याने प्रवास केला, पण अजूनही माझ्या मोबाईलमध्ये वेळ 12:30चीच दाखवत आहे. अरे काय बोलतोयस? 2:30 वाजायला आलेत. तुझा मोबाईल खराब झाला असेल म्हणून वेळ चुकीची दाखवत असेल, अनिकेत म्हणाला. तू समजत नाही आहेस अनिकेत. माझ्या मोबाईल वेळ चुकीची असू शकते, पण माझ्या हातातील घड्याळातसुद्धा तेच कसं असणार? त्यामध्ये सुद्धा वेळ चुकीची दाखवणार का? नाही रे, अनिकेत काळजीने म्हणाला. आणि तेवढ्यात अनिकेतला फोनमधून कसला तरी आवाज येत होता. विशाल, अरे तू एकटाच आहेस ना गाडीमध्ये? अनिकेतने विचारले. हो रे, एकटाच आहे. पण काय झाले? विशाल म्हणाला. तुझ्या फोनमधून मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय रे. असं वाटत आहे की 2 स्त्रिया आपापसात बोलत आहेत, अनिकेत म्हणाला. काय? अरे अनिकेत, इकडे आधीच माझी पाचावर धारण बसली आहे आणि त्यात तू आणखीनच भर घालतोयस, विशाल घाबरत घाबरत म्हणाला. अरे खरंच विशाल,
थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. आणि अनिकेतने फोन ठेवला. आता फोन ठेवल्यावर विशाल त्याच्या गाडीत पुन्हा घाबरत सगळीकडे बघू लागला, पण त्याला कुठेच काही दिसत नव्हतं. तेवढ्यात अनिकेतचा व्हिडिओ कॉल आला आणि त्याने रिसीव्ह करत त्याच्याशी बोलू लागला. काय यार अनिकेत, कुठे काय? पूर्ण गाडी रिकामी आहे. मी तुला खरंच सांगतो, प्लीज मला घाबरवू नकोस. पण पलीकडून अनिकेत काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले, कारण मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचा मित्र विशाल त्याला गाडीत एकटाच दिसत नव्हता. जिथे ड्रायव्हिंग सीटवर विशाल बसला होता, त्याच्या मागच्या सीटवर 2 स्त्रिया बसलेल्या त्याला दिसल्या. पण त्यांची रूपं मात्र फार भयानक होती. असं वाटत होतं एखाद्या अपघातात त्यांचे चेहरे जखमी झाले असावे, कारण एका स्त्रीच्या डोक्याची कवटी दिसत होती. दोघींचे चेहरे रक्ताने माखले होते आणि आता त्यांचं लक्ष अनिकेतवरच होतं. त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते. तो फक्त इशाऱ्याने विशालला सांगत होता, अरे तुझ्या मागे काहीतरी आहे. तिकडे गाडीमध्ये विशाल वळून मागे पाहत होता, पण त्याच्या नजरेला फक्त रिकाम्या सीटच दिसत होत्या. तेवढ्यात विशाल फोन चालू बंद होऊ लागला. अचानक तो स्विच ऑफ झाला. आता विशाल आणि अनिकेतचा संपर्कसुद्धा तुटला होता. विशालने नाराजीनेच फोन समोर ठेवला आणि तो स्वतःशीच म्हणाला, अनिकेत इतका का घाबरला होता आणि तो सारखा मागे कोणी आहे असा इशारा का करत होता? खरंच त्याला मागे कोणी दिसलं असेल का? त्याने पुन्हा एकदा समोरच्या आरशात पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा गाडी चालू केली आणि स्पीड वाढवत रस्त्यावर घेतली. आता त्याची भीती अनिकेतचा कॉल कट झाल्यापासून जास्तच वाढली होती. मनात भलते सलते विचार येत होते. गळाही सुकत आला होता. पाणी पिण्यासाठी त्याने बाजूला ठेवलेल्या बॉटलकडे हात फिरवला, पण पाण्याची बॉटल तिथे नव्हती. त्याने आपली नजर फक्त 2 सेकंदच तिथून हटवली असेल आणि पुन्हा जेव्हा तो समोर बघू लागला, तेव्हा त्याच्या साईडला रस्त्यावरून चालताना 2 स्त्रिया पाठमोऱ्या दिसल्या. त्या स्त्रिया गाडीच्या खूपच जवळ आल्या होत्या आणि त्याही अचानक आल्या. त्यामुळे विशालला काही करायला वेळच मिळाला नाही. तरी पण सवय असल्यामुळे त्याचे पाय आपसुकच ब्रेकवर गेले. पण वेळ निघून गेली होती. त्या दोन्ही स्त्रियांना गाडीची धडक बसली आणि त्या स्त्रिया गाडीखाली आल्या. थोडे दूर जाऊन गाडी जागेवरच थांबली. विशाल भीतीने इतका घाबरला होता की त्याला कळतच नव्हते की त्याच्यासोबत काय झाले. आपल्याकडून 2 स्त्रियांचा अपघात झाला. त्या जिवंत असतील की मृत? आपण चांगले फसलो. कशाला निघालो या रात्री? विशाल स्वतःशीच बडबड करीत होता. त्याने स्वतःला सावरत गाडीचं दार उघडलं आणि तो बाहेर आला. त्याने जेव्हा मागे पाहिलं तेव्हा रस्त्यावर त्याला कोणीच दिसलं नाही. त्या स्त्रिया गाडीखाली आल्या होत्या. त्याला वाटलं कदाचित अजूनही गाडीखालीच असतील, म्हणून तो घाबरतच खाली वाकून पाहू लागला. पण गाडीखालीसुद्धा त्याला काहीच दिसलं नाही. त्याला तर धक्काच बसला होता आणि जसा उठून तो उभा राहिला तेव्हा गाडीतील ते दृश्य पाहून त्याच्या मानेतून भीतीची एक शिरशिरी गेली. गाडीत मागच्या सीटवरच त्याच गाडीखाली आलेल्या स्त्रिया बसल्या होत्या. फुटलेल्या डोक्याच्या, रक्ताने माखलेल्या. त्या एकमेकांसोबत काहीतरी बोलत होत्या आणि आता त्यांची ती भयानक आवाजातील बडबड विशालला स्पष्ट ऐकू येत होती. तो जोराने किंचाळला आणि जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत पळत सुटला. विशालचा मित्र अनिकेत अजूनही स्टेशनवरच थांबून होता. वाट पाहून तोही थकला होता. अजूनपर्यंत विशालने यायला हवे होते. त्यात भीतीने त्याचीही पाचावरून धारण बसली होती. त्याला विशालच्या व्हिडिओ कॉलमध्ये जे दिसलं होतं ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होतं. त्यानंतर विशालचा फोन बंद झाला होता. विशाल किती मोठ्या संकटात आहे हे अनिकेतला जाणवलं होतं. तो स्टेशन बाहेर आला आणि एखाद्या वाहनाची वाट पाहू लागला. सुदैवाने एक ट्रक आला आणि त्याला त्या मार्गाने येताना दिसला. त्याने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3 वाजत आले होते. त्याने त्या ट्रकला हात दाखवला आणि तो विशालच्या घरी सकाळचे 5 वाजता पोहोचला. त्याच्या आईला त्याने काहीच न सांगता तेथीलच एक दुचाकी घेऊन तो विशालचा शोध घेण्यासाठी निघाला. 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर विशालची गाडी त्याला रोडच्या बाजूला आडवी झालेली दिसली. पण जेव्हा तो गाडीजवळ आला तेव्हा विशाल मात्र त्याला कुठेही दिसत नव्हता. तो पुन्हा गाडीला किक मारून समोर गेला. तेव्हा 1-2 किलोमीटरवर दूर गेले असता एक गाव त्याला लागले. तेथील काही लोकांना त्याने विशालबद्दल सांगितले. तेव्हा एकाने अनिकेतला सांगितले की एक तसाच दिसणारा माणूस मंदिराच्या दिशेने गेला होता म्हणून. अनिकेत त्या मंदिराकडे गेला असता विशालची हालत पाहून अनिकेतने भीतीने गांगरून गेला. विशालचे पाय काट्यांनी रक्तबंबाळ झाले होते. गुडघ्यावर बसून तो कधी हसत होता तर कधी रडत होता.
कधी डोळे मोठे करून भूत भूत म्हणून ओरडत होता. आपलाच हात दातांनी चावत होता. तो जिवंत होता, पण तो आता आधीसारखा राहिला नव्हता. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद.